अंशतः अनुदानित शिक्षकांसाठी शिक्षण मंत्री काय म्हणाले? दिनांक 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार आपल्याला वाढीव टप्प्याप्रमाणे वेतन मिळावे अशी शासनाने तरतूद द्यावी, यासाठी आम्ही सर्व शिक्षक आणि पदवीधर आमदार जिकरीचे प्रयत्न करत आहोत. आम्ही पायऱ्यांवर आंदोलनही केले, सभागृहात प्रश्न उपस्थित केले. शिक्षण मंत्री यांनी काय उत्तर दिले आपण सर्वांनी ऐकले. त्यानंतर काल झालेला प्रकार माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्यांच्या कानावर घातला. त्यानुसार त्यांनी याबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल आणि त्यांचे वेतन सुरू करेल असे आश्वासन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले आणि संबंधितांवर कोणतेही गुन्हे दाखल करू नका या सूचना त्यांनी पोलीस विभागाला दिलेल्या आहेत. आता शिक्षण विभागाला एकूण दिलेल्या आर्थिक तरतुदीतून टप्पावाढीप्रमाणे वेतन सुरू करावे यासाठी शिक्षण विभागाने संचालकांकडून प्रस्ताव मागवलेला आहे. तो वित्त विभागाला जाईल आणि त्यावरती निर्णय होईल असे शिक्षण मंत्र्यांनी आज आम्हाला सांगितले. त्यामुळे माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना, कर्मचाऱ्यांना पुन्हा नम्र विनंती की आपण कुठलीही टोकाची भूमिका घेऊ नये, कारण शेवटी कुटुंबाचे प्रमुख आपण आहात. त्यामुळे ही जबाबदारी आपल्यावरती आहे. आपण विद्यार्थ्याला दिशा देणारे आणि आपण समाजाचे शिल्पकार आहोत. त्यामुळे आपण रडायचं नाही. तेव्हा माझी विनंती की कोणी अशा प्रकारची भूमिका घेऊ नये. आपण उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करणार आहोत, ते आपण मागे घ्यावे, शांतपणे निवेदन द्यावे. आम्ही अनुदान मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पुन्हा एकदा सर्वांना माझी नम्र प्रार्थना आहे, अशी माहिती छत्रपती संभाजीनगर विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दिली.